तर नमस्कार मंडळी आणि माझ्या लाडक्या मित्रांनो, तुमचं मी या माझ्या मराठी लाईन चॅनलवर मनापासून स्वागत करतो. तर मंडळी, आपला आजचा विषय आहे लाडकी बहीण योजना. तर मंडळी, तुम्हाला सांगायचं जर झालंच तर मंडळी, आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये मंडळी ₹3000 जमा झालेले आहेत. पण मंडळी, अशा अनेक महिला आहेत मंडळी, त्यांच्या खात्यामध्ये अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. तर काही जणांची मंडळी अर्ज देखील अप्रूव्ह झाले आहेत, काही जणांचे आधार सेडिंग देखील होऊन गेले आहेत, तरी देखील अद्याप त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत. तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मंडळी, की त्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत पैसे येतील तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही मंडळी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मंडळी, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूया. आतापर्यंत मंडळी बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये मंडळी, जसे की तुम्हाला सांगायचं तर 25 लाख महिलांच्या खात्यामध्ये मंडळी बँकेचे आधार सेडिंग झाले नव्हते. तर मंडळी, त्यांचे सुद्धा देखील आता भरपूर जणांचे आधार सेडिंग झालेले आहेत, तरी अद्याप देखील त्यांच्या खात्यावर पैसे पडलेले नाहीत. तर मंडळी, हे समजून घ्या की जे ₹3000 आता पडणार आहेत ते नेमके कोणाकोणाच्या खात्यावर पडणार आहेत तेच तुम्हाला मी आता सांगणार आहे. जसं की तुम्हाला सांगायचं जर झालं मंडळी, जे ₹3000 आता पडणार आहेत, ज्यांचे मंडळी अर्ज 31 जुलैपर्यंत अप्रूव्ह झालेले आहेत, अप्रूव्ह म्हणजे 31 जुलैपर्यंत त्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्यांच्याच खात्यामध्ये मंडळी आता हे जे ₹3000 पडणार आहेत ते त्यांच्याच खात्यामध्ये पडणार आहेत. म्हणजे मंडळी, त्यांचे 31 जुलैपर्यंत ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेत आणि त्यांचे बँकेला ज्यांचे आधार कार्ड लिंक आहेत मंडळी, अशाच महिलांच्या खात्यावर मंडळी सध्या ₹3000 टाकले गेलेले आहेत. तर भरपूर जणांची मंडळी आता काही जण म्हणतील की आता आमचे अर्ज हे 31 जुलैच्या आत मंजूर झाले आहेत, पण त्यांचे आधार कार्ड बँकेला सेडिंग नव्हते, ते आता त्यांनी सेडिंग करून घेतलेत, पण अद्याप त्यांच्या खात्यावर पैसे पडले. तर त्यांनी काळजी करायची गरज नाही मंडळी. त्यांच्या खात्यावर आता जे 31 ऑगस्ट आहे, 31 ऑगस्टची तारीख होईपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये ₹3000 जमा होऊन जातील. पण मंडळी, आता ज्यांनी 1 ऑगस्टच्या नंतर ज्यांनी अर्ज आता म्हणजे अप्रूव्ह झाले आहेत किंवा त्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत किंवा त्यांनी अर्ज केले आहेत, अशा महिलांचं काय? तर त्या महिलांचं असं मंडळी की त्या महिलाला देखील मंडळी काळजी करायची गरज नाही. कारण मंडळी, ज्यांचे अर्ज 1 ऑगस्टच्या नंतर अप्रूव्ह झालेत किंवा मंजूर झालेत, त्या महिलांना देखील काळजी करायची गरज नाही. त्यांना एकदम 3 महिन्याचे पैसे मंडळी सप्टेंबर ह्या महिन्यामध्ये पडणार आहेत. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये मंडळी त्यांना एकदम 3 महिन्याचे पैसे म्हणजे ₹4500 ₹4500 त्यांना 3 महिन्याचे एकदमच पुढच्या महिन्यामध्ये पडणार आहेत. पण मंडळी, त्यांना देखील काळजी घ्यायची गरज आहे मंडळी. त्यांचे देखील ज्यांचे बँकेला आधार कार्ड सेडिंग आहे, त्यांच्याच म्हणजे ज्यांचे बँकेला आधार कार्ड सेडिंग आहे त्याच बँकेमध्ये त्यांचे पैसे पडणार आहेत. जर बँकेला आधार कार्ड सेडिंग नसेल मंडळी, तर त्यांना देखील ह्या पैशाचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे मंडळी, तुम्ही एक काळजी करायची गरज आहे की ज्यांचे 1 ऑगस्टच्या नंतर अर्ज मंजूर होतील त्यांचे 3 महिन्याचे पैसे एकदम सप्टेंबर म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये ₹4500 पडणार आहेत. आणि ज्यांचे मंडळी 31 जुलैपर्यंत ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत, अप्रूव्ह झाले आहेत आणि त्यांचे बँकेला देखील आधार कार्ड सेडिंग आहे, त्यांचे पैसे मंडळी आता 31 ऑगस्टच्या आधी तुम्हाला ते पैसे ₹3000 भेटून जातील. पण कुणाची मंडळी 31 जुलैच्या अगोदर ज्यांचे अर्ज मंजूर होऊन आधार कार्डला म्हणजे बँकेला आधार कार्ड तुमचं सेडिंग झालं आहे, अशा लोकांना ते पैसे भेटून जातील मंडळी. त्यांनी ही दक्षता घ्यायची आहे. आणि ज्यांचे ऑगस्टच्या नंतर होतील त्यांना पुढच्या महिन्यामध्ये एकदम ₹4500 पाठवून देतील मंडळी. असं एक सरकारनं धोरण ठरवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने ह्या लाडक्या बहिणीची राहिलेल्या बहिणीला असे पैसे भेटणार आहेत. त्यामुळे मंडळी, कुणीही काळजी करायची गरज नाही मंडळी. तुम्हाला हे पैसे आहेत ते भेटून जातील. आणि मंडळी, परत एकदा तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही बँकेला आधार कार्ड ज्यांचे लिंक नाहीत त्यांनी लवकरात लवकर तुमचे बँकेला आधार कार्ड लिंक करून घेणे बी तितकेच गरजेचे आहे मंडळी. लिंक केले तरच तुम्हाला ते पैसे भेटणार आहेत. आणि जे आधार कार्डला तुमच्या बँक सीडिंग आहे त्याच आधार कार्डवर मंडळी तुमचे हे पैसे आहेत ते पडणार आहेत मंडळी. चला तर मंडळी, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मंडळी. तुम्हाला काय अडचण असेल तरी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा.